नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दांच्या जाती आणि त्याचे प्रकार हे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया शब्दांच्या जाती आणि त्यांचे प्रकार. तर शब्दांच्या जाती किती आहेत? शब्दांच्या जाती 8 आहेत. त्या कुठल्या कुठल्या? तर पहिला आहे नाम, दुसरं सर्वनाम, तिसरा क्रियापद, चौथा विशेषण, मग पाचवा क्रियाविशेषण, सहावा शब्दयोगी अव्यय, मग सातवा उभयान्वयी अव्यय, आठवा केवल प्रयोगी अव्यय. हे आहेत शब्दांच्या जाती. किती? 8. मग आता या शब्दांच्या जातीमधील आपण पहिला प्रकार पाहणार आहोत. कुठला? पहिला प्रकार आहे नाम. तर चला मग पाहूया नाम म्हणजे काय. नाम म्हणजे एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या, स्थळाच्या नावाला नाम असे म्हणतात. म्हणजे काय? वस्तूचं एक नाव असतं, व्यक्तीचं एक नाव असतं, स्थळाचं एक नाव असतं, त्यांच्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ काय? राम एका व्यक्तीचं नाव आहे, टेबल एका वस्तूचं नाव आहे, राणीबाग एका जागेचं नाव आहे, असे इत्यादी खूप सारे प्रकार. चला तर मग पाहूया नामाचे किती प्रकार आहेत. नामाचे 4 प्रकार आहेत. ते कुठले कुठले? नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा विशेष नाम, तिसरा भाववाचक नाम, चौथा समूहवाचक नाम. तर पहिला कुठला? सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय? एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजे काय? आता आपण काय म्हणतो? ती मुलगी, काय म्हणतो? फक्त मुलगी. त्या मुलीचं काही नाव सांगितलंय का आपण? नाही, फक्त ती मुलगी म्हणले. किंवा तो माणूस, माणसाचं नाव सांगितलंय का आपण? नाही, फक्त माणूस म्हटले. मग कुठलाही माणूस असू शकतो. तसंच पर्वत, पर्वताचं नाव सांगितलंय का आपण? नाही, फक्त पर्वत म्हणले. म्हणजे हे आहेत सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय? कॉमन नाउन. आता त्याची काही वाक्य बघू आपण. वाक्य कुठली कुठली आहेत? नदी खळखळ वाहत आहे. यात सामान्य नाम काय आहे? नदी. नदी एक कॉमन नाउन आहे. म्हणजे काय? सामान्य नाम आहे. कसं? नदी. आपण नदीचं कुठलं नाव सांगितलंय का? गंगा, ब्रह्मपुत्रा असं काही सांगितलंय का? नाही, फक्त नदी म्हटलंय. हे एक सामान्य नाम आहे. म्हणजे कुठलीही नदी असू शकते. दुसरं, आमची शाळा गावाभर आहे. इथे कुठल्या शाळेचं नाव सांगितलंय का? नाही, फक्त शाळा म्हटले. तसंच बागेत सुंदर फूल उमलले आहे. फक्त फूल बोलले. कुठलं? गुलाबाचं, कमळाचं, जाईजुईचं असं काही बोललंय का? नाही, फक्त फूल म्हटले. हे सगळे काय आहेत? सामान्य नाम आहेत. आता पुढे दुसरा प्रकार कुठला आहे? विशेष नाम. एखाद्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास विशेष नाम असे म्हणतात. म्हणजे कुठले नाव बघा? रमेश. रमेश हे एक प्रॉपर नाव नाही, विशेष नाम आहे. हा मुलाचं किंवा माणसाचं असं नाव आहे. मुंबई एका स्थळाचं नाव आहे. गंगा एका नदीचं नाव आहे. वाघ एका प्राण्याचं नाव आहे. म्हणजे नाव एक विशेष नाम दिलेलं असतं एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, स्थळाला किंवा प्राण्याला. ह्याला म्हणतात विशेष नाम. म्हणजे याचे वाक्य कुठले? आता गंगा ही पवित्र नदी आहे. याच्यात नदी सांगितली पण एक प्रॉपर नाउन सांगितले, एक विशेष नाम सांगितले. काय? गंगा नदी. म्हणून हे गंगा हे काय आहे? विशेष नाम आहे. तसंच आशा खूप सुंदर मुलगी आहे. याच्यात एका मुलीचं नाव सांगितले आशा. हे काय आहे? विशेष नाम आहे. ताजमहल खूप सुंदर आहे. ह्याच्यात काय? विशेष नाम काय आहे? ताजमहल. तर कळलं? आता चला पुढे. पुढे काय आहे? तिसरा प्रकार कुठला आहे नामाचा? भाववाचक नाम. ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पना, गुण किंवा भावना यांना भाववाचक नाम असे म्हणतात. म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकत नाही. आपल्या कल्पनेला आपण स्पर्श करू शकतो का? किंवा आपल्या गुणांना आपण स्पर्श करू शकतो का? किंवा आपल्या भावनांना आपण स्पर्श करू शकतो का? किंवा या सगळ्यांना आपण पाहू शकतो का? नाही. अशा सगळ्या आपले गुणधर्म, आपले गुणविशेष हे सगळे ह्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम. उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय? गर्व. आपला गर्व असतो तो का? त्याला पाहू शकतो का आपण? त्याला हात लावू शकतो का? नाही. एखाद्याचा प्रामाणिकपणा,
त्याला आपण हात लावू शकतो का, पाहू शकतो का? नाही. हे सगळे आहेत भाववाचक नाम. त्याची वाक्य पाहायला गेली तर, परीक्षेतील यश पाहून मला खूप आनंद झाला. यातलं भाववाचक नाम कुठलंय? आनंद. का तर हा एक आपला असं हे आहे, भावना आहे आपली. कसं आपलं यश पाहून आपल्याला आनंद झाला. फुलांची सुंदरता सर्वांचे मन मोहून घेते. याच्यात सुंदरता हे फुलाचा गुणधर्म आहे, म्हणून हे आहे भाववाचक नाम. तो खूप प्रामाणिक मुलगा आहे. मुलगा कसा आहे? प्रामाणिक आहे. याच्यातलं भाववाचक नाम कुठलं आहे? प्रामाणिक. प्रामाणिकपणा हा एक त्या मुलातील गुणधर्म आहे, म्हणून हे सगळे काय आहेत? भाववाचक नाम. आता नामाचा लास्ट आणि शेवटचा प्रकार कुठला आहे? चौथा प्रकार समूहवाचक नाम. म्हणजे काय? वस्तूच्या, व्यक्तीच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या किंवा इतर गोष्टींच्या समूहास समूहवाचक नाम असे म्हणतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर संघ. आपल्या खेळाडूंचा संघ असतो शाळेत, तर त्याला काय म्हणायचं? खूप सारे मुलं एकत्र येऊन जो समूह बनवतात त्याला काय म्हणतो आपण? संघ. तसेच किल्ल्यांचा काय असतो? जुडगा असतो. केळीचा काय असतो? घड असतो. नंतर प्राण्यांचा काय असतो? कळप असतो. पक्ष्यांचा काय असतो? थवा असतो. हे सगळे उदाहरण काय आहेत? समूहवाचक नामाचे आहेत. तर तुम्हाला कळलं ना नाम म्हणजे काय? तर मुलांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंट करा. आणि पुढे कुठल्या पाठावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि याच्या नोट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच केले आहेत. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे?